च्या माध्यमातून आम्हाला भरपूर काही शिकण्यासाठी मिळतं आणि त्यांचा आवाज आपण या मॅच करिता पहिल्या 4 षटकामध्ये ऐकणार आहात. थँक्यू. थँक्यू सो मच. मॅचला होतं सुरुवात. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच बघतात आपण. अनिल अंकलेश कार्डी हा संघ बॅटिंग करताना आणि गोलंदाजी करता उतरलाय, फिल्डिंग करता उतरलाय. स्वयंभू स्पोर्ट्स पायगावचा हा संघ. दीपक मडवी तयार. 2:48 आणि हा पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिली. पहिल्याच चेंडूवर मिळाली सफलता. यस इज गॉन. समीर तांगडी याला परत जावं लागतंय. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. कॅमेरामॅन या ठिकाणी फोकस करतायत कारण विशाल रावते 18 बॉलमध्ये 42 धावांची घाणाघाती खेळी जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा संघाविरुद्ध त्यांनी खेळली आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देताना अंश भोईर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित केला जातोय. विशाल, कॉंग्रॅच्युलेशन. चांगला परफॉर्मन्स तुमचा आणि तुमच्या खेळाडूंचा, तुमच्या टीमचा या मैदानावर झालाय. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या संघाला तुम्ही पराभूत केलंय. हार जीत तर होतच असतं परंतु परफॉर्मर फार महत्वाचा असतोय आणि परफॉर्मर ज्यावेळेस परफॉर्मन्स देतोय त्यावेळेस संघ पुढे जात असतोय. इथे आता पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार झालाय. समीर तांगडी हा खेळाडू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोनिश हा खेळाडू आलाय. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू जातो लॉंग लेग रिझन मध्ये, सीमारेषे पार. मिळतील धावा 4. जय महाकाल चषक चौकार. थँक्यू सो मच. पुढचा बॉल टाकला जातोय. या ठिकाणी हवेत चेंडू होता आणि या चेंडूवर विकेट मिळेल असं वाटतंय. चौकारानंतर ही मिळाली मोठी विकेट. लगातार 2 फलंदाज आता पहिल्या षटकामध्ये परतलेत. धाव फळकावर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 गडी बाद 4. चांगलं क्रिकेट या मैदानावर सुरू आहे. त्यामुळेच्या अनेकांच्या प्रतिक्रिया युट्यूब वाहिनीवर येताना दिसत आहेत. आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी पाटील लाखिवलीवरून या स्पर्धेला बघतायत. नेहमीच चांगले समालोचक ते राहिलेत, चांगले सूत्रसंचालक राहिलेत, पत्रकार म्हणून सुद्धा आता चांगलं काम त्या ठिकाणी ते करतायत. बेवंडी तालुक्यातील नामवंत व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तीने मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांचा सुद्धा इंटरव्ह्यू घेतला होता, असं व्यक्तिमत्व आदरणीय श्री राजेंद्र रघुनाथ पाटील लाखिवली येथून या स्पर्धेला बघतायत. त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. वळूया आपण मॅच कडे. पहिलं षटक सुरू असताना धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 4 धाबा 2 गडी बाद. आता नव्याने गेलेला बॅटर तुम्ही बघतायत यश तांगडी. बाद झालेला खेळाडू मोनिश परतलाय. यश आणि जबाबदारी आहे आदित्य या खेळाडूवर. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप होता. आउटसाइड असा आवाज आला होता आणि इथे आता आउट दिला गेलाय तो धावबादच्या स्वरूपात. म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला तिसरा धक्का. 3 गडी बाद. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत फक्त 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 4. यावेळेला तंत्र आणि मंत्र दिसत नाही. लगातार खेळाडू बाद झाल्यामुळेच प्रेशर पडताना दिसतोय बॅटिंग करणाऱ्या अनिल अंकलेश कार्डी या टीमवर. त्यांचे 3 महत्वपूर्ण प्यादे परत आलेत. नव्याने सुरुवात करावी लागेल गेलेल्या बॅटरला. चांगलं क्रिकेट त्यांना दाखवावं लागेल. नो बॅटर इन.
जय तांगडी हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. अगोदरच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी जय तांगडीची झाली होती. आता त्याला आपल्या संघाला वाचवण्याकरता चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिल्या इनिंग मध्ये 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 4. पुढचा बॉल जागा बनून खेळला जातो. इनसाइड आउटचा फटका. सलीम मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. चांगली फिल्डिंग तिथे क्षेत्ररक्षकाद्वारे. 1 धाव, एका धावनीची धावसंख्या झाली आहे ती 5. दीपक मडवी कित्येक वर्षापासून क्रिकेट तो खेळतोय. 2000 सालापूर्वीपासून तो क्रिकेट खेळतोय आणि आता सुद्धा चांगला फिटनेस त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. जितू हे सुद्धा टीम मध्ये परतलेत. कॅप्टनने म्हटलं होतं की जितू आल्यानंतर आमची मजबूती वाढेल. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर स्वर्गीय अनिल अंकलेश खार्डी टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 6 धाबा. 6.2. 3 गडी बाद या ठिकाणी धावसंख्या धावपळकावर आहे ती 6 धाबा. पहिलं षटक गेलं ते पायगाव या संघाच्या बाजूने. एक काळ असा होता की BNN कॉलेज मधून 2 खेळाडू जास्त चर्चेमध्ये असायचे. जितू गवळी आणि त्यांच्या सोबतच दीपक मडवी. स्टार ड्रम चमकले. अनेक मॅन ऑफ द सिरीजचे किताब मिळवलेत. ज्यावेळेस मी मित्र म्हणून एकदा दीपक मडवी याच्या घरी भेट दिली त्यावेळेस अनेक ट्रॉफीज मिळालेल्या बक्षिस त्याच्या घरी मी पाहिली होती. नामवंत खेळाडू आहे. वयाच्या 41व्या वर्षी IPL खेळणाऱ्या खेळाडू प्रवीण तांबे याच्या अगेन्स्ट त्याने ठोकलेले 2 मोठे षटकार मला आठवत आहेत. ती व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. असा नामवंत खेळाडू दीपक मडवी या संघामध्ये असल्यानंतर मजबूती अर्थातच मिळते त्या टीमला. आता गोलंदाजाला नंबर 2चं षटक टाकण्याकरता कनुज हा गोलंदाज आलाय. त्याच्याकडे सुद्धा चांगला अनुभव मिळतोय. नव्यानेच पदार्पण केलं त्यांनी या स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव टीम मध्ये आणि तो सुद्धा आता चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या मॅच मध्ये समीर पाटील या खेळाडूने मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता. चांगला परफॉर्मन्स आपल्या टीम करता त्याने सुद्धा दिला होता. आता जितू गवळी हा खेळाडू या टीम मध्ये परतलाय. परतावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप. अपील जोरदार केली होती. फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू थांबलाय. याचबरोबर 1 धाव मिळाली. लेग बायचा इशारा आल्यानंतर या एका धाबेचं साह्यानं धावसंख्या झाली आहे ती 7 धाबा. अजूनही वेळ गेली नाही. 4 षटकांमध्ये 40 ते 45 धाबा बनवाव्याच लागतील आणि समीर तांगडी यांचे हे धुरंधर त्या ठिकाणी तयार आहेत. धावा बनतील हा विश्वास त्यांच्या खेळाडूंना आहे. आत्मविश्वास नावाचा मित्र त्यांना जवळ घ्यावा लागेल तरच यशाचं शिखर त्यांना गाठता येईल. चांगले पटके त्यांना खेळता येतील. समोर मग कुठलाही खेळाडू असो, समोर कोणताही गोलंदाज असो. चेंडूला आता खोदून काढलाय. 1च धाव मिळेल. मिड ऑफ चा क्षेत्ररक्षक थोडस वर कव्हरच्या दिशेने होता 38 सर्कलच्या आत आणि तिथे चांगली फिल्डिंग केली गेली. धावसंख्या धावपळकावर आता 1 ने पुढे जाताना दिसते आणि धाबा लागल्या जात आहेत. धावपळकावर 7 रन्स. पुढचा बॉल सरळ बॅटने खेळून काढला जातो. या चेंडूला काव कॉर्नर क्षेत्रामध्ये समीर पाटील तिथून थ्रो करण्याआधी 1 धाव बॅटर पूर्ण करतायत. धावा तर प्रत्येक चेंडू मागे घेतलाच पाहिजे आणि धाव संख्या धाव फलकावर आपण बघताय तर 8 धाबा 8 रन्स. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा. दुसऱ्या फेरीतील महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच मध्ये जिंकल्यानंतर पुढे जी काही आव्हानं आहेत ती आव्हानं आणखी मोठी वाढू शकतात. डाऊन द लेग परंतु बॅटर त्या ठिकाणी चकले जात आहेत, चकमा खात आहेत. मोठा फटका खेळण्याचा इरादा पक्का केला होता. हा डॉट बॉल. बॅटिंग टान्स हा खेळाडूचा व्यवस्थित असायला पाहिजे. तो सध्या व्यवस्थित दिसत नाही आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज उचलत आहेत. धावसंख्या धावपळकार 8.
एज अँड टेकन. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवली कनुज पाटील या गोलंदाजाने. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर अनिल अंकलेश खार्डी टीमची धावसंख्या धावपळकावर आहे 8 धावा. 8 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद 8. डिका स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण होते या स्पर्धेचं. कालपासून ही टीम दाखल झाली. दिनेशजी परमार नेहमीच चांगली क्लॅरिटी चांगली क्वालिटी देण्याचं काम करताना दिसत आहेत आणि त्यामुळेच इथे उपस्थित असलेले त्यांचे सर्व टीम चांगल्या पद्धतीने वर्क करते. काल जसा आपण उल्लेख केला त्यांच्या टीमचा कॅमेरामॅन ऑपरेटर हे चांगलं काम करतायत आणि त्यामुळेच हे थेट प्रेक्षेपण साधा समुद्रापलीकडे सुद्धा जे काही प्रेक्षक आहेत जे चाहते आहेत प्रत्येक खेळाडूंचे ते या स्पर्धेला बघतायत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद 8. तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय प्रज्वल नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर आलाय. शॉर्ट बॉल होता. एज अँड टेकन. डिसिप्लिन पाहायला मिळालं. विकेटचं पतन. प्रज्वल तांगडी या गोलंदाजाला विकेट मिळाली आणि ह्याच बरोबर हा 5वा धक्का. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफलकावर आहे ती फक्त आणि फक्त 8 धावा. पूर्णतः घसरगंडी होताना दिसतंय बॅटिंग करणाऱ्या अनिल अंकलेश कार्डी टीमची. परंतु अजूनही त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत जे मोठे फटके खेळू शकतात. अशातच युरोप आणण्याची संधी आहे मध्य फळीमध्ये आलेल्या बॅटर यश या खेळाडूला. यश खेळाडू आला यश नावाचा. यश गोलंदाजा मिळेल काय. डिरेक्ट हिट चुकलं गेलं. 1 धाव मिळाली यशला. यशने आपलं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे जाते आणि आता कुठे ती पोहोचली आहे 9 वर. एका धाबे करता बॅटिंग करणाऱ्या टीमला तरसावं लागतोय कारण तशी संकटच आणलेत प्रत्येक गोलंदाजानी. पहिले षटक दीपक मडवीने हाताळलं. 6 धाबा खर्च केल्यात. दुसरं षटक हाताळलं कनुज पाटीलने. त्यांनी खर्च केली फक्त 1च धाव. तिसरं षटक प्रज्वल ठाकूर हाताळतोय. त्याला 1 विकेट मिळाली. युवा खेळाडूंना संधी जसे दिले त्या युवा खेळाडूने आपलं काम चोखपणे बजावलंय. फिल्डिंग मध्ये थोडेसे बदलाव केले जात आहेत. जास्त वेळ खर्च होणार नाही याची दक्षता सुद्धा घेतली जाईल या ठिकाणी. मोठा फटका. ऑफ ड्राईव्ह फोर्स केले या चेंडूला. ऑन दी अप. 6 धाबा. 6 षटकाराची मदत मिळाली आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. पुढ्यात टाकला होता चेंडू आणि त्यामुळेच जागा बनून थोडासा इनसाइड होऊन फोर्स करताना खेळाडू दिसलाय. टॉस साठी आता या श्री सोनिका माता मालोडी ए मालोडी बी दोन्ही टीमचे कॅप्टन या. टॉस आपण करणार आहोत या इनिंग नंतर. तिसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू शेष आहेत. आडोबॅटचा वापर केलाय. टायमिंग प्रॉपर नव्हतं तरी सुद्धा धावा मिळण्याची शक्यता आहे. समीर पाटील वेगाने चेंडूवर झडप घालतायत. पूर्वी असाच वेग फिल्डिंग मध्ये दीपक मडवी या खेळाडूचा असायचा परंतु कधी कधी शरीर आपल्याला पूर्णतः साथ देईल असं नसतं. प्रयत्न आपण करतच राहावे आणि तसेच प्रयत्न आता संपूर्ण जीवनामध्ये दीपक मडवी यांनी आतापर्यंत केलेत. दुखापत असताना सुद्धा तो क्रिकेटच्या मैदानावर अनेक वेळा उतरलाय आणि सामने जिंकून दिलेत. शॉर्ट बॉल होता. कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढला जातोय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करताय. चेंडू काय थांबणार नाही. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 धावांसाठी चौकार. चौकाराची मदत मिळते. धावसंख्येला सुद्धा येतोय थोडासा आकार. धावसंख्या झाली 20. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 झाली आहे.
शेवटचा बॉल या षटकातील. लास्ट डिलिव्हरी इन दी थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. मिस्टर प्रज्वल तांगडी. प्रज्वल ठाकूर हा गोलंदाज आहे. ओ ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. बॅटचा हलकासा होतोय स्पर्श आणि या विकेटने वाढतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन. महत्वपूर्ण फलंदाज होतोय बाद. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा 6वा धक्का. 6 गडी बाद. धाव फळकावर धावा आहेत त्या 20 धावा. 3 षटकांची समाप्ती. धाव संख्या 6 गडी बाद 20. यश हा खेळाडू बाद झालाय. व्यवस्थितरित्या धावफळक पुढे नेता आला नाही बॅटरला. सलामी वीर फलंदाजांनी थोडासा खराब खेळ केला त्यामुळे दबाव पूर्णतः वाढत चाललाय असंच म्हणावं लागेल या टीमवर. सहा गडी बाद. धावसंख्या 20. शेवटचं षटक टाकण्याकरता आता गोलंदाज मार्गावर आलेत. समीर पाटील. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि अशा स्थितीमध्ये काय रणनीती असेल कारण जे खंदे फलंदाज ज्यांच्यावर विश्वास होता ते फलंदाज थोडेसे फ्लॉप ठरलेत. धाव फळकावर आहेत 26 धाबा 26. 2 मोठे फटके या इनिंग मध्ये आलेत. उदय जोपर्यंत आहे तोपर्यंत धावसंख्येचा उदय होऊ शकतोय. आता सुद्धा लेग स्टंपच्या दिशेने मारा केला होता. शॉर्ट बॉल होता परंतु टर्न लेग स्टंपच्या दिशेने दिसलाय आणि अगदी योग्य पद्धतीने या फटक्याची निवड करताना पहिल्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं 4 धावांकरता. 6 चेंडूंमध्ये 17 धावा उदय या बॅटरने बनवल्यात. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 30 रन्स. धावसंख्या 30. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. ऑफ स्टंपच्या बाहेर त्यामुळेच वाईट बॉल घोषित केला नितीन शर्मा सरांनी. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स मिळेल. धावसंख्या 31. 2 बॉल अजून टाकायचे आहेत अधिकृतरित्या गोलंदाजाला. सर्व काही व्यवस्थित घडलंय. आकुटाबादा चेंडू होता. समीर पाटीलचा वेग थोडासा जास्त होता. अगोदरच बॅटर शफल झालोय. अभ्यास करता आला नाही पडणाऱ्या या चेंडूचा आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या जर आपण बघितलं तर पहिला चेंडू डॉट होता. त्याच्यानंतर षटकार आला. पुन्हा डॉट बॉल. तदनंतर बाउंड्री आली. वाईड बॉल आला. डॉट बॉल आलाय. आता शेवटच्या चेंडूवर धावा मिळतील काय? धावसंख्या बघायची झाली तर ती पोहोचली आहे 31 वर. मोठा फटका. स्टँड अँड डिलिव्हर. स्ट्रेट लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. 6 धावा. सिक्सर. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या सध्याच्या घडीला 37 धावा. परंतु 3 धावांची पेनल्टी सुद्धा लागलोय. 37 म्हणून 3 धावा मायनस केल्यानंतर राहत आहेत 34 धावा. 35 धावसंख्येचं आव्हान असेल प्रतिस्पर्धी संघाला. 35 इज द टार्गेट. दीपकजी मडवी तुमच्या माहिती करता 35 धावांचं आव्हान असेल. टॉस साठी आता दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत. आपण त्या ठिकाणी टॉस करणार आहोत. टॉस साठी आपण आमंत्रण देऊया.
आदरणीय सन्मान्य आनंदजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपला शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. 4 षटकांचा मॅच होतोय आणि टॉस बघणार आहोत. श्री सोनिका माता मालोडी ए वर्सेस श्री सोनिका माता मालोडी बी. निर्णय अजून पेंडिंग आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला प्रतिक्रिया देण्याच्या तयारीमध्ये दोन्ही कॅप्टन दिसत नाही, ते झटपट जाण्याच्या तयारीत दिसत आहेत. टॉस जिंकलाय श्री सोनिका माता मालोडी ए टीमचे कॅप्टन रे आणि त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंग असेल श्री सोनिका माता मालोडी बी टीमची. होणारा हा मॅच 4 षटकांचा आपण बघणार आहोत. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. पुढील मॅच कडे वळतोय आपण. सुरू असलेल्या मॅचच्या घडामोडी काय आहेत ते सध्या तरी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या इनिंग मध्ये 37 धाबा बनवल्या होत्या, परंतु 3 धाबांची जी पेनल्टी लागली त्या पेनल्टीमुळेच धाव फलकावर धाबा 34 बनलेत आणि 35 धाबांचं टार्गेट चेस करावं लागेल स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव टीमला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता आम्ही करतोय बदल. महाराष्ट्रातील आणखीन एक नामवंत समालोचक आपल्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता आणि मधुर वाणीने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत. तुषारजी सोनावणे. आवाज ऐकूया या दुसऱ्या इनिंग मध्ये तुषार सोनावणे सरांचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जबरदस्त बॅटिंग पहिल्या धावामध्ये आपण पाहिली तर फलंदाज पाहायला मिळाले मिस्टर उदय आणि अजिंक्यचं मैदान आठवलं. उदय इनॅट नंबर 6 वरती आले होते आणि उदयच्या बॅटमधून लगातार 3 बॉलवरती 3 षटकार. अजिंक्यच्या मैदानावरती असाच प्रकारचा मॅच पाहायला मिळाला आणि त्यानंतर उदयने केलेलं आक्रमण आणि तिथून जर स्वतःच्या संघाला विजयाचा उंबरठा दाखवला होता. या मॅचमध्ये आता जर पाहिले गेले तर विजयाकडे लक्ष असेल. टोटली जर पाहिजे तर 35 धाव्यांचं टार्गेट 37 केलं होतं, परंतु 3 धावा त्यामधून मायनस होतील कारण की 5 जे नियम आहेत त्या नियमांना तुम्हाला फॉलो करूनच या संपूर्ण असोसिएशनमध्ये क्रिकेट खेळायचं आहे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी भुरे आणि खरं तर ज्यांची कोर कमिटी आहे उपाध्यक्ष समीरजी पाटील, प्रतापजी भोईर, सचिव हितेंद्र भोईर, खजिनदार आदिजी पाटील यांनी बनवलेली नियमावली या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीची पाहायला मिळते. जर फील्ड पण नसेल 3 धाव्यांची पेनल्टी, टी शर्ट नसतील तर देखील पेनल्टी आहे. आणि खरं तर जर पाहिलं गेलं तर संघ जर वेळेवरती उपस्थित नाही झाला त्याही गोष्टीला पेनल्टी. प्रत्येक गोष्टीला पेनल्टी आहे. तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा, अगदी जर पाहिलं तर आयोग जग देखील तुम्हाला कुठल्याही पेनल्टीला सामोरं जावं लागणार नाही आहे हेच नेहमी दर्शवत असतात. मॅचला सुरुवात 2 आघाडीचे बॅटर, एका बाजूला जितू, दुसऱ्या बाजूला दीपक. A1 जोडी. पहिला बॉलवरती आठवलं सकाळचं तर दीपक मडवीला ज्या वेळेला अजिंक्यच्या विरोधात मॅच लागला होता अशाच पद्धतीचा फटका होता आणि त्याच ठिकाणी पकडलेला झेल लगेच डोळ्यासमोर आठवला असेल, परंतु इथे जर पाहिजे तर थोडासा दुर्बळ टप्पा पडला आणि त्याच कारणाचा धाव मिळाला नाही या बॉलवरती. इथे आला डॉट बॉल. जितू गवळी कित्येक वेळा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी या फलंदाजाने बजावले. त्याचा आवडता फटका स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटच्या अगदी रडारमध्ये येऊ शकला नाही आहे कारण की लेग स्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग केला होता. तिथून जर पाहिले गेलं तर ऑफसाईडला खेळणं कठीण जातं, मागच्या दिशेने खेळणं कठीण जातं आणि हेच पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आले. 2 चेंडू सायकल कंप्लीट झाला. धावाचा फटकावरती 1. दीपक मडवी. कोण विसरेल मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्यात, अगदी जर पाहिले गेलं तर मोठमोठ्या नावाने अगदी जर पाहिलं तर ओळख त्यांची मिळाली गेली आणि मोठे 2 दिवस झाले इंस्टाग्रामवर त्यांनी एक पोस्ट टाकले. 2003ला या सालामध्ये जर पाहिले गेले तर बेस्ट बॉलरचा देखील पुरस्कार त्यांना मिळाला होता आणि खरं तर या जुन्या आठवणी आता शेअर करत असताना दीपकजी मडवी यांना आपण बघतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्विच हिट केला, फुल टॉस बॉल. दीपकचा आवडता स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. बॉल वेगाने प्रस्थान होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. हे कोण रे आला ससू नवघरवाला, हे कोण रे आला ससू नवघरवाला, तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र. थँक्यू.
याच फटक्याचा आविष्कार दीपक मडवीने भिवंडी सारख्या परिसरामध्ये करून दाखवला आणि सर्वाधिक स्विच हिट करणारा फटका अगदी जर पाहिलं गेलं तर दीपक मडवीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं 4 धावा. इथे ऑफस्टिकच्या बाहेरचा अगदी जर पाहिलं गेलं तर शफल झाले, फुल टॉस बॉल, क्लीन बोल्ड, दांडी गुल, महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये आले. दीपक मडवी बॅक टू दी पवेलियन. छायानावत दमहाईर आपल्या विजय शेठ पाटील छायानावत दमहाईर आपल्या विजय शेठ पाटील छायानावत दमहाईर शेठ गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली त्याच्या संगतीला दुनिया सारी अशी शेठची अदाही न्यारी अशी शेठची अदाही न्यारी अशी शेठची अदाही न्यारी शेठ गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची थँक्यू चर्चा डीजे. पहिल्या धक्का लागला. दीपक मडवी सकाळच्या सत्रापासून स्ट्रगल करत आहे. सकाळच्या सत्र पहिल्याच बॉलवरती ध्रुव मात्रेने घेतलेला तो विकेट. या मॅच मध्ये सुरुवात त्याने चांगली केली, चौकार आला, परंतु त्यानंतर लगेचच त्यांची विकेट मिळवून दिली गेली. गोलंदाज पाहायला मिळतात जय तांगडी या गोलंदाजाने. धाफडकावर धावा 5 लागल्या. षटक क्रमांक पहिल्यातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. नवीन फलंदाज सकाळच्या सत्रात ज्याच्या बॅटमधून सर्वाधिक धावा आल्या तोच फलंदाज इनिंग नंबर 3 वरती आलाय, मिस्टर नितीन मुकादम. आणि खरं तर जर पाहिलं तर टीमचे कॅप्टन देखील आहेत. आणि खरंच टीमचा कॅप्टन कसा असावा, ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर, एक अतिशय उत्तम दर्जाचा असावा. हेच पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर नितीन याने दर्शवलं. दीपकची विकेट गेल्यानंतर जर पाहिलं तर आपल्या संघाच्या डावाला कसं सावरायचं हे त्याने पाहिलं. आणि पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर जबरदस्त खेळ त्याचा राहिला गेला. कमबॅक केला या ठिकाणी जय तांगडीने. पुढचा बॉल इथे अराउंड डी लेग. जबरदस्त जर पाहिलं गेलं तर चेंडू होता, परंतु लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. आणि यस पंचाने हेच पाहत असताना व्हाईट बॉल जरूर घोषित केलं गेलं. खरं तर जर पाहिलं गेलं तर एक बिग फाईट दोन टीमच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळते. एका बाजू जर पाहिलं गेलं तर अनिल अंकलेश स्पोर्ट्स खार्डी संघ, दुसऱ्या बाजू जर पाहिलं गेलं तर संघ पाहायला मिळतोय स्वयंभू पायगाव. कालचे दिवसात टीम 94 कामन. भरपूर इतिहास रचले गेले. खरं तर कौतुक टीम 94 कामन संघाचं केलं जाईल. पुढचा बॉल ऑप्टिकच्या बाहेर शफल झाले. अपील इथे होती, परंतु अपील जर पाहिजे तर पंचाने फेटाळून लावले. कारण की ऑप्टिकच्या बाहेर ज्या पायावरती हा अगदी जर पाहिजे तर बॉल लागलाय तो पाय जर पाहिले तर ऑप्टिकच्या बाहेर होता. टोक रशर यॉर्कर होता. आणि इथे जर पाहिजे तर मैदानाच्या आतमध्ये लेग बाईकच्या स्वरूपात धाव कंप्लीट केली जाईल. एक धावेच्या माध्यमात संघाची धावसंख्या धाव फटका जाऊन पोहोचते 7च्या घरामध्ये. षटक क्रमांक पहिल्यातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालेला आहे. जितू सकाळच्या सत्रात नव्हते, परंतु आता आल्यानंतर काहीतरी दमखम दाखवावं लागेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवरती केला, परंतु तो अयशस्वी राहिला. फटका त्या बॉलवरती सिंगल जरूर प्राप्त केली. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 1 धाव जितू गवळीच्या बॅटमधून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा स्विच हिट, फटका हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. या मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळत असताना जल्लोष होतोय, नो डाऊट अबाउट इट. अनिल अंकलेश आयडी टीमचा 2 गडी बाद. धावसंख्या धावफटकावरती फक्त आणि फक्त 7. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. पालघर जिल्ह्याची शान आहे र, वसई शहराची शान आहे र. आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दम आहे र. थँक्यू डीजे. जे महत्वपूर्ण 2 विकेट होते ते महत्वपूर्ण विकेट जर पाहिले तर प्राप्त करून दिले. पहिल्या ओव्हरमध्ये दीपक मडवीची विकेट, पहिल्या ओव्हरमध्ये जितू गवळीची विकेट. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. इनिंग नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आर्यन गोवारी या ठिकाणी दाखल झालेत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट होत असताना 2 धावा 7 जर पाहिले गेलं तर धावा धाफडक्यावरती लागल्या गेल्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावेंचा पाठलाग करतात 35. कुठेतरी या धावा आता रोखल्या जातील की प्रतिस्पर्धी ठोकण्यामध्ये यशस्वी राहतो पाहणं महत्वाचं राहील. षटक क्रमांक 2 सुरुवात. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार.
ओव्हर दी विकेटने पहिलाच बॉल. गेल्या मॅच मध्ये जसे षटकार मारले याही मॅच मध्ये मारायचे आहेत, परंतु हवेचा वेग मंदावलाय. हवेच्या अपोजिट दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता मिडल ऑफ द बॅटने, परंतु इथे जर पाहिले गेलं तर मैदानाच्या आतमध्ये विकेट जाते. नाराजगी या ठिकाणी जर पाहिले तर जरूर स्पष्ट दिसून येते. दुर्गा देवीच्या आशीर्वादानं त्याला कमी कशाची नाही. शेठ बोलतोय गोड त्याची लागतय ओढ. शेठ बोलतोय गोड त्याची लागतय ओढ. त्याच्या शब्दात ओढ आहे र. त्याच्या शब्दात ओढ आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटील. थँक्यू डीजे. हवेच्या विरुद्ध भल्या भल्या फलंदाजाला जमत नाही ते करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला आणि या ठिकाणी जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये धक्का लागला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. हा जवळपास जर पाहिले गेले तर तिसरा धावसंख्या धाफडकावरती फक्त आणि फक्त 7 गडीबा 3. काय अनिल अंकलेश खार्डी संघाने वर्चस्व या मॅच मध्ये दाखवलेलं आहे. प्रतिस्पर्धी संघ किती मोठा आहे, किती बलाढ्य आहे, त्यामध्ये किती स्टारकास्ट आहेत हे पाहिलं जात नाही आहे. आम्हाला आमच्या गावासाठी चांगलं क्रिकेट खेळायचं आहे, एक बेसिक क्रिकेट खेळायचं, नॅचरल क्रिकेट खेळायचं आहे. यासाठी आतापर्यंत अनिल अंकलेश खार्डी संघ याच वर्चस्वावरती चांगली गोलंदाजी करतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिलाच बॉल अपील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. इथे जर पाहिले तर एक सिंगल तर प्राप्त होईल आणि पाहत असताना बॅटच्या सहाय्याने एक धाव येईल. एक धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 8च्या घरामध्ये. पाहता धावफडकाला हलत तर ठेवणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. 35चं लक्ष आहे. 4 ओव्हरमध्ये डेफिनेटली या धाव होऊ शकत आहेत, परंतु आता इथून एकाच जर पाहिले गेलं तर पार्टनरशिप होणं गरजेची गोष्ट आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहूयात या मॅचमध्ये पार्टनरशिप कशा पद्धतीने रंगेल की प्रतिस्पर्धी संघाचं आक्रमण सुरूच राहील. या पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहिजे हवेत उडाला. मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करता बॉल पर्यंत एक सिंगल प्राप्त केली गेली. पुन्हा एकदा दुसरी धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. सिंगल डबल वरती आता गेम सुरू ठेवलाय. या बोर्डती मिळतील 2 धावा. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडका जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. त्यामध्ये 10 धावा धावफडकावरती लागल्या. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. भरपूर योगदान विशेष पाटील यांचं राहिले संपूर्ण स्पर्धेसाठी. आमचे बॉल स्पॉन्सर असेल, खरखरच प्रत्येकाचं कौतुक. इथे फटका हवेत खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हवेच्या वेगावरती स्वार होत असताना बॉल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑफला क्लिअर करणारा हा बेधडक एकदम कडक षटकार. विजय पाटील फाउंडेशन कार्य करतात लयच भारी. सामाजिक सेवा करून शेठ मदत करतोय गोरगरिबांची. मदत करतोय गोरगरिबांची. मदत करतोय गोरगरिबांची. थँक्यू. षटकाराला मॅच मध्ये पुनरागमन केलंय. 6 धावेच्या माध्यमातून धावसंख्या धावफडकावरती 16. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. इथे पहा प्रेशर काय असतं एखाद्या स्पर्धेमध्ये खेळत असताना. जरी आपल्या आजूबाजूचा संघ आहे ज्याप्रमाणे जर आपण उल्लेख केला संदीपजी पाटील यांनी, परंतु क्रिकेट ह्या क्रिकेटची एक वेगळी दुनियादारी आपण सातत्याने पाहिलंय. चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न केला बॉल पर्यंत, परंतु नाही पोहोचू शकले. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून जाईल. शॉर्ट कव्हरचे क्षेत्ररक्षक पुढे पोहोचतील. बॉल पर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्या जातील. चालू राहिले तर मॅच मध्ये पलटवार केला जाऊ शकतो. हे तर खाडी टीमला माहित आहे. खाडी टीमला एकच करायचं मॅच मध्ये विकेट विकेट आणि विकेट, आणि इथे डॉट बॉल देखील घ्यायचेच आहेत. 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते ते म्हणजेच 18च्या घरामध्ये. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. हा फुल टॉस बॉल आहे. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील. डीप मिड विकेटला एक सिंगल प्राप्त केले. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय का तर नाही. या ठिकाणी नो बॉल पंचांचा इशारा जरूर आला. हाईट इज फॅक्टर कमरेपेक्षा वर हा बॉल पाहायला मिळतोय. या बॉलवरती धावा खर्च केल्यात गोलंदाजाने, त्या म्हणजे 2. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते 20च्या घरामध्ये. 15 धावा इथून देखील जर पाहिले तर पाहिजेत. आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं तर जितूची विकेट गेली लवकर, दीपकची विकेट गेली लवकर, त्यानंतर नितीनची विकेट गेली लवकर, पण तो आर्यन आणि समीर पाटीलने आतापर्यंत डावाला सावरलेला आहे. पुढचा बॉल फ्री हिटचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे जर पाहिलं तर बॅटचा अगदी व्यवस्थित कनेक्शन होऊ शकलं नाहीये. या बॉलवरती एकच सिंगल प्राप्त केली जाईल.
अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर परिपूर्ण धावसंख्या जर पाहिली तर धाव फटकावरती लागली गेली 21च्या घरामध्ये. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये करायच्या 14 धावा. ही मॅच जिंकण्यासाठी टीम स्वयंभू पायगाव संघाला. लयच भारी सामाजिक सेवा करूनी शेठ मदत करतोय गोरगरिबांची. 404 गाडी नंबर वाला सुवी पॅलेस हॉटेल वाला तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. हे कोण रे आला ससू नवघरवाला. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 21 बनल्यात. हा बॉल फुलटोस आहे. मागे खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतायत. वा चांगला झेल कंप्लीट केला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, अथर्व होते आणि इथे पंचाने इशारा केलाय भीमर आहे की नाही, कमरेपेक्षा वर बॉल आहे किंवा कमरेपेक्षा खाली. आता याची शहानिशा या ठिकाणी केली जाईल. डिका स्पोर्ट या युट्यूब वाहिनीवरती संपूर्ण आपण स्पर्धा बघतायत. आणि यस इथे पंचांचा इशारा आलाय. हा बॉल असेल नो बॉल, कारण की कमरेपेक्षा वर बॉल होता. आपण ऍक्शन रिप्ले डिका स्पोर्ट वरती जाऊन पाहू शकतात. वन प्लस वन 2 धावा प्राप्त केल्या जातील. पहिल्याच बॉलवरती ज्याने धावा बनवल्या तोच धावा खर्च करतोय. षटक क्रमांक 3 मध्ये ज्याने धावा बनवण्यासाठी प्रयत्न केले त्याच गोलंदाजावरती आता आक्रमण चढवतील का पाहणं महत्वाचं राहील. धावसंख्या 23. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले, रीच केले, ऑन साइडला डिपॅच केल्या बॉलला. बॉल निघून जाईल थेट सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी एक उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. षटकार आला आणि मॅच मध्ये पुनरागमन झालेलं आहे टीम पायगावचं. आणि खरं तर जर पाहिलं गेलं तर सकाळ सत्रात देखील चांगला मॅच खेळले. याही सत्रामध्ये चांगला मॅच खेळताना दिसत आहेत. इथे फ्रॉम द बॉडी शरापासून थोडा दूर ठेवला बॉल होता. पंचांचा इशारा वाईट बॉल आहे आणि इथे रिव्ह्यू घेतलाय. लक्षात ठेवा एकच रिव्ह्यू असेल पंच, एकच रिव्ह्यू असेल दोन्ही टीमला. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पंचाने इशारा केला वाईट बॉल. आणि खरं तर आत्तापर्यंत जर पाहिलं तर एकही जर पाहिलं गेलं तर निर्णय चुकीचा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाहीये. खरं तर चांगली पंचाची भूमिका आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक पंचाच्या माध्यमात राहिले. धावसंख्या फटकावर जर पाहिले गेले तर 37. पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे खराब बॉल पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. इशारा काय येईल पाहणं महत्वाचं राहील. यस पंचांचा इशारा वाईट बॉल आलाय, परंतु इथे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक धाव प्राप्त केली जाते. अवंतरच्या स्वरूपात उदयच्या षटकामध्ये धाव भरपूर आल्यात. या एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 31 करायची आहेत. इथून देखील 4 धावा. विजयाचं लक्ष आता मात्र जर पाहिले गेले तर या मॅच साठी एकच चेंडू फेकून झालाय. या पुढचा बॉल बॅटची कडा, बॉल मागे निघून जाईल. यष्टीरक्षक बीट झालेत. विजयाच्या आल्या धावा 4.
कॉंग्रॅच्युलेशन टीम नायगाव संघ. हार्ड लक टफ लक. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं तर त्यांनी देखील चांगला खेळ दर्शवला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अनिल अंकलेश खार्डी संघ. चला दोन्ही टीमने हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये या प्लीज. आम्ही एक नम्रतेची विनंती करतोय. जे आपले नियम आहेत त्या नियमला फॉलो करायचं आहे. चला दीपक माडवी आणि संपूर्ण टीमला विनंती करतो लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये हँडशेक करण्यासाठी लगेच पोहोचायचं आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर असं वाटलं धावा होणार नाही. दीपकची विकेट गेली. तिथून जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये जितू यांची विकेट गेली. एक हार्ड हिटर फलंदाज अर्थात जर पाहिलं तर नितीन यांची विकेट गेली. परंतु त्यानंतर डावाला सावरलं आर्यन गुवारी आणि दुसरा बाजू जर पाहिले गेलं तर समीर पाटील या दोन्ही बॅटरने आणि त्याच कारणास्तव हा मॅच जिंकलाय. अभिनंदन. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. ह्या पुढचा एक महत्त्वाचा मॅच पाहायला मिळेल. एकाच गावातील दोन संघ सोनिका माता ए त्यांच्या विपक्षात सोनिका माता बी. अर्थातच एकाच गावातील जर पाहिलं तर दोन यजमान संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. आता पाहूया ए चे स्टारकात चमकतील की बी चे स्टारकात चमकतील पाहणं महत्त्वाचं आहे. मॅचचा पुरस्कार या मॅचचा आपण बघणार आहोत.